साध्यापासून माध्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांची शेती मित्र करतो आता मनापासून स्वागत. साध्यापासून माध्यापर्यंत सामान्य कष्टकर बनवासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ, सध्याची ही लाख मोलाची माहिती, जी माहिती आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे. सध्याची ही आनंदाची वार्ता, ज्या आनंदाच्या वार्तेनुसार आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा 100% होणार आहे 3000 पार. पण इथं प्रश्न उद्भवला की अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा होणार आहे 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांसाठी ही तारीख कोणती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्क्लोज करतो. याच्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. शेतकरी मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता की आता या तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% होणार आहे 3000 पार. पण अशी कोणती ती तारीख की ज्या तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा भाव हा 100% होणार आहे 3000 पार. चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात या ठिकाणी अचूक आणि सविस्तर उत्तर. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दरपातळी आहे ती दरपातळी सध्या 2200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला कांद्याचा जो बाजारभाव आहे तो बाजारभाव आपल्याला स्थिरतेकडून सौम्य तेजीकडे वाटचाल करताना दिसत आहे. पण याचा अर्थ लक्षात घ्या की ही तेजी इथून पुढे कंटिन्युअस राहणार आहे आणि आपल्या सर्वांना कांद्याचा दर हा 3000ला क्रॉस करताना दिसणार आहे. पण इथं जो कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो प्रश्न विचारायला लागलाय की अखेर कधीपर्यंत कांद्याचा दर हा होऊ शकतो 3000 पार. चला तर मग आपल्या सर्वांना अशी एक तारीख सांगतो की ज्या तारखेनंतर कांद्याचा दर हा 100% होणारच आहे 3000 पार. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जो आपल्याला कांद्याचा भाव दिसत आहे तो भाव सध्याच्या कंडिशनला उत्तम होत जात आहे. यामागचं सर्वात महत्त्वाचं कारण लक्षात घ्या की आजवर काय झालं होतं की कांद्याची ही आवक थोडी बहुत वाढली होती आणि त्याचबरोबर काही अफवा, काही वावड्या ह्या बाजारात उठल्या होत्या. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा कर्नाटकमध्ये कांदा उत्पादन हे चांगलं झाले अशी अफवा उडाली. पण मी सातत्यानं सांगत आलो की कर्नाटकमध्ये कांदा उत्पादन हे वाढण्याऐवजी भयंकर घटले आणि स्थिती फार भयानक आहे आणि त्याचा प्रत्यय आता आपणास येत सुद्धा आहे. त्याबरोबरच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायला हवी की या वर्षी देशातून कांदा निर्यात होतच राहणार. भलेही देशात थोडा भाव अधिक झाला, महागाई वाढली तरी देखील, कारण एक क्रेडिबिलिटी असते कोणत्याही देशाची निर्यात करत असताना. ती क्रेडिबिलिटी भारत हा डाऊन करून घेऊ शकत नाही. जर असं केलं तर मग चीन आणि त्याचबरोबर पाकिस्तान या संधीचा फायदा उचलू शकतो. मग आजचं भलं होईल पण भविष्यात आपल्यासारख्या कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना ही गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ओव्हरऑल सिच्युएशनमध्ये निर्यात सुरू राहणार आहे. कर्नाटकमधून आवक सुधारण्याची शक्यता कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो की यावर्षी कांद्याचा जो शिल्लक साठा आहे आजच्या तारखेला तो शिल्लक साठा 80 लाख टनच राहिला आहे. मग कांद्याचा शिल्लक साठा एवढा कमी राहिल्यामुळं त्यात देखील 20% कांदा पुढील 3 महिन्यात खराब होणार आहे. खरीपचा कांदा उशिराने येणार आहे. या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर इथून पुढचे जे 3-4 महिने त्याच्यामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठ्याची जी स्थिती आहे ती स्थिती आपल्याला फार गॅप तयार करताना दिसणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला कांद्याचा बाजारभाव हा इथून पुढे प्रचंड प्रमाणात वाढताना दिसणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागेल की सातत्यानं आपण जर बघितलं तर कांद्याची मागणी वाढत जात आहे आणि सातत्यानं कांद्याचा पुरवठा हा घटत जात आहे. दरवर्षी काय होते की ऑगस्ट महिन्यात कर्नाटकमधून बऱ्यापैकी कांदा आवक ही सुरू होते, पण यंदाच्या वर्षी कर्नाटकमधून आणखीन देखील आवक काही स्थिरतेने सुरू झाली नाही आणि सुरू होण्याची शक्यता सुद्धा नाही. जरी ही आवक ऑगस्ट महिन्यापासून वाढली तरी ती मागच्या वर्षीपेक्षा 50 ते 75% कमी असण्याची शक्यता आहे. त्यासुद्धा क्वालिटीचा इश्यू आहे. यामुळं सामान्यतः आमच्या संपूर्ण अध्ययनानुसार
आता कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजीची सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. रेकॉर्डतोड तेजीसाठी परिस्थिती पोषक व अनुकूल होत आहे. याच्यानुसार आपल्याला 15 ऑगस्टनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात जोरदार तेजीची सुरुवात होताना दिसणार आहे. ही तेजी कांद्याच्या बाजारभावाला 15 ऑगस्टनंतर सहजगत्या या ठिकाणी 3000च्या पल्ल्यात घेऊन जाणार आहे. म्हणजे 15 ऑगस्टनंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही क्षणी कांद्याचा बाजारभाव हा जर 3000पर्यंत पोहोचला किंवा त्याही उपर गेला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे. आणि कांद्याची दरपातळी काही 3000वर स्थिर राहणार नाही, तर तिथून पुढचे तुम्हाला सांगतो 15 नोव्हेंबरपर्यंतचे दिवस जर पकडले तर कांद्याचा भाव सातत्यानं 3, 3.5, 4, 4.5, 5 असं वाढत जाणार आहे हा ग्राफ. आणि याच्यामध्ये कांद्याचा बाजारभाव 5000ला गवसणी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यातच घालू शकतो, हे सुद्धा लक्षात ठेवा. अशा परिस्थितीमध्ये मग आपल्याला कांदा हा विकायचा असेल, तो कधी विकायला हवा? तर माझं मत आहे की 15 ऑगस्टनंतर कांद्याचा भाव हा 3000च्या वर गेला की तिथून पुढे आपण जास्त काळ न थांबता प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करत गेलो तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी खूप खूप फायदा होईल. कारण तुम्हाला सांगतो, कांदा हा नाशवंत असतो आणि सरकार कांद्याचा भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणार आहे. त्यामुळे भविष्यात कांदा बाजारभाव वाढण्याचे संकेत असून सुद्धा सरकार काय डिसिजन घेते यावर सुद्धा कांद्याचा भाव अवलंबून असणार आहे. कांद्याचा भाव समजा 4-4.5 झाला आणि अचानक सरकारने एखादा निर्णय घेतला आणि भाव लगेच 3.5-3,000 पर्यंत खाली आले तर आपलं नुकसान होऊ शकते. आणि कांदा हा कितीही तुम्ही चांगला सांभाळला तरी 2-3 महिन्यात काही ना काही कांदा खराबच होत असतो, वजन घटत असते. ओव्हरऑल सिच्युएशनचा विचार केला तर याच्यामुळे 15 ऑगस्टनंतर आपण सर्वांनी प्रत्येक तेजीत जर टप्प्याटप्प्यानं कांदा विकत गेलो तर या ठिकाणी जोखीम व्यवस्थापन होईल आणि याच्यामुळे आपल्याला एक जो सरासरी होणारा फायदा आहे तो खूप छान होऊ शकतो. तुमचं याच्याबद्दल काय मत आहे बरं? कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. काही प्रश्न असतील तर पाठवत चला. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहीन. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहील याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक वेळ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मित्रांचे सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कांदा उत्पादक कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो आपला मित्र उदयलाल. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.